आज काय घडते काय बिघडते पाहायचं आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना करते. दोन्ही सामने मला दोन्ही संघ जबरदस्त दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघामध्ये मातबर खेळाडूचा भरणा देखील आहे. पण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ समजला तो नितीन. नक्कीच नक्कीच. मच्छिंद्र भोईर उपस्थित आहेत का? हात वरती करा. मच्छिंद्र भोईर, मी न्यू इथं तुला सांगू इच्छितो, काल 300 रुपये काय भेटले, आज मच्छिंद्र 7 वाजता ड्रेस घालून, बरोबर काल 7 वाजता काल 300 भेटले. लोकांचे डोळे पण उघडले नव्हते. 7 वाजता आंघोळ करून कपडे घालून मच्छिंद्र भोईर. नितीन मच्छिंद्रला आज 1000ची अपेक्षा आहे कारण की संडे देखील आहे ना. 1000 नाही जास्तची अपेक्षा असेल आज, कारण की संडे पण आहे आणि महेंद्र नाईक यांचा संघ 2 सामने जिंकलेला आहे. अजून 5-on-5 ग्रुप यांच्यातर्फे अजूनही सुवर्ण संध्या चालू आहेत. प्रत्येक हॅट्रिक षटकाराला 1000 रुपयाचे पारितोषिक. प्रत्येक दोन्ही संघाच्या खेळाडूंचे 12 प्लेयर अजूनही सुवर्ण संध्या. प्रत्येक हॅट्रिक चौकारास 1000 रुपये. विकास पाटील साहेबांचं आगमन होत आहे. 1000 मी रुपये त्यांचं या धारावी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि अण्णा मात्र स्मृती संघाची सलामीची जोडी मैदानात येते, ती म्हणजे राजेश आणि विशाल. विशाल काहीसा दुर्दैवपणे काल रनआउट झाला होता. आज त्याची संधी बघूया तो कसं काय संधीचं सोनं करतोय. आजचा हा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना धारावी स्ट्रायकर्स आणि अण्णा स्मृती यांच्या दरम्यान. कालचा दिवस नितीन या दोन्ही संघासाठी खूपच वाईट ठरला. कारण की जे सुरुवातीचे सामने घडले त्याच्यामध्ये दोन्ही संघांना पराभूत पत्करावा लागणार आहे. बघूया आज काय त्यांच्या आशा असतील. आज चांगलं क्रिकेट खेळून अजूनही मला वाटते क्वालिफाय करण्याची त्यांची शक्यता आहे. नितीन पाटील, नक्की त्या दोन्ही संघाचं दुर्दैव नाही तर आमचं देखील दुर्दैव होतं, कारण की आम्ही सर्वात जास्त कमी धावा काढल्या होत्या, 20 फक्त. होतं क्रिकेट चा दिवस देखील महत्वाचा ठरतो. ज्या दिवशी आपला शिक्का चालतो त्या दिवशी आपले जे सी गटातले प्लेयर आहेत, सी कॅटेगरी प्लेयर, तेही काही उंचगिरी कामगिरी करू शकतात. होतं क्रिकेटला दिवसाची देखील साथ हवी असते, ती साथ भेटली नाही मला वाटतंय दोन्ही संघाला. आज मात्र चांगला कसोशीने प्रयत्न करावा लागेल जर क्वालिफाय करायचं असेल तर. सुंदर स्पर्धा, सुंदर विकेट, सुंदर मैदान आणि सुंदर मला वाटतं आयोजन आलेलं आहे. DPL धारावी प्रीमियर लीग म्हणजे डेंजरस प्रीमियर लीग उर्फ दर्शनीय प्रीमियर लीगचं दुसरं पर्व. हा सामना 5 षटकांचा असणार आहे. 5 गोलंदाज वापरावे लागणार आहेत. पहिला गोलंदाज 40+ खेळवा लागणार आणि पहिला फलंदाज देखील स्ट्राईकला 40+ असणार आहे. एवढ्या दिवसात जे एकत्र खेळत होते आता या मैदानावर मात्र विरुद्ध दिशेने खेळताना दिसतात. राजेश भोईर स्ट्राईकवर आहेत, गणेश पाटीलच्या हातात चेंडू आहे. बघूया वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं आणि आजच्या दिवसातील पहिल्या षटकातील हा पहिला चेंडू टोन देईल तो राजेश. राजेश भोईर बद्दल काही सांगायला नको हवंय कारण की त्याची बॅटच बोलते. खरोखर चांगला फटकेबाज आहे. तो मला वाटतं 5 षटकं खेळला तर नक्कीच 70ची दिशा गाठेल संघ. बघूया त्याची आवश्यकता आहे संघासाठी. नक्कीच मी फलंदाजी नेरुळीता बघितली होती परवाच्या दिवशी. 3 चेंडू त्याने 3 चौका टोकून काढले होते आणि आपल्या संघाला सुपर 4 मध्ये पोहोचवलं होतं. तोच राजेश आता स्ट्राईकवर आहे. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. वैयक्तिक पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टोन देईल तो राजेश. सुंदर चेंडू होता. चेंडू जातो तो लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउंस चेंडू पकडतोय विकीवर. राजेश आपलं खातं उघडतंय, संघ देखील आपलं खातं उघडतंय. पॉवर प्ले मध्ये षटक असं, हाणामारीचं षटक असं. विशाल बद्दल सांगावं तर खरोखर चांगला फलंदाज आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जो षटकार मारतो त्याची बॅटचा जो फ्लो आहे खरोखरच. आपण नवी मुंबई टेनिस क्रिकेट स्पर्धा बघितल्या असतील त्यामध्ये जबरदस्त फलंदाजी करतो हा फलंदाज. आता मात्र शॉर्टपेच चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउंस चौकार. मी मगाशी म्हटलं हा फलंदाज चांगला आहे, याला अचूक टप्पा आणि अचूक दिशा टाकावी लागणार आहे. शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार घेतो आणि गुडलेथ मध्ये चेंडूचा देखील हा फलंदाज चांगला समाचार घेतोय. तत्पूर्वी संधी देतो तो डीजे मास्टरना. डीजे प्लीज.
धन्यवाद डीजे मास्टर. मी मगाशी म्हटलं खुकारपतीचा फलंदाज आहे विशाल. काल धावचीत झाला, खूपच अपेक्षा होती त्याच्याकडनं. त्याच्यामुळे मोठ्या धावसंख्या आकारण्यात यश आलं नव्हतं, परंतु आज तसं घडता दिसणार. आज मात्र तो आपली बाजू सांभाळून खेळणार आहे. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी गणेश पाटील व्यक्ती पहिले संघाच्या वतीने पहिलं षटक टाकतो. आता मात्र षटपैजा चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरनं वन बाउन्स सीमा पार. आमचे व्हॉलेंटियर सांगतात चौकारचा इशारा करतोय आमचे पंच रवी नाईक. रवी नाईक बद्दल सांगावं तेवढं कमीच आहेत, कारण की एकेकाली हा फलंदाज जबरदस्त फलंदाजी करायचा खेळाडू. आता मात्र थोडस उतार वयात पदार्पण केले तरी पण थोडस क्रिकेट शिल्लक आहे अजूनही त्यांच्या खात्यात. धावसंख्या जाऊन पोचते 9 वर. पुन्हा एकदा गणेश पाटील व्यक्ती पहिला आणि संघाचे पहिले षटक. आता मात्र फुलटॉसचे चेंडू चेंडू जातोय पुन्हा डिक्स फेअरलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू पासून खूप दूर आहे. 4 धाव मिनिटात संघाला 4 धाव मिनिटात विशालला. धावसंख्या जाऊन पोचते ती 13 वर. खरोखरच चौकारांची हॅट्रिक झालेली आहे. पुन्हा एकदा आता मात्र बिग 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 हिट षटकार. खरोखरच हे पॉवर प्ले मध्ये षटक होतं, त्याचा भरपूर उपयोग केलेला आहे तो विशाल भोईर याने. मी मगाशी म्हटलं टेनिस क्रिकेट मधला जबरदस्त बॅटचा फ्लो ज्याचा असतो, खूप उंच फ्लो असतो, त्याचा फायदा मिळतो संघाला, त्याचा फायदा मिळतो फलंदाजीला, त्याचा फायदा मिळतो. आता मात्र लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरनं पुन्हा एकदा बिग 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 हिट षटकार. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे, धन्यवाद. कालच्या आणि आजच्या तुलनेत आजच्या दिवसातील हे पहिले षटक सर्वात महागडं षटक म्हणजे 25 धावा तब्बल कुठल्या त्या अण्णा मात्रे धारावे संघानं. आणि याच्या पुढचा सामना जो घडणार आहे धारावे वॉरियर्स आणि ध्रुवी 118585 पाटील तुम्हाला थोडस डिस्टर्ब करतोय मी. खरोखरच काल पैशाचा पूर आला होता, आता मला वाटतं महापूर येतोय. सुरुवात होते सचिन, सुरुवात होते. विष्णू षटकात दुसरं षटक हाताळताना विष्णू शर्मा. बघूया स्ट्राईकला येतो राजेश. तब्बल 25 धावा पहिल्या षटकात आलेल्या आहेत आणि अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघूया सुंदर चेंडू, फलंदाज चेंडू मारायचा होता पॉइंटच्या दिशेने, पण चेंडू का त्याच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव असा चेंडू. विकी काहीसा नाराज दिसतोय, कारण की पहिलं षटक हे महागडं षटक म्हणजे कालच्या आणि आजच्या तुलनेत बघितलं तर न्यू हे सर्वात महागडं षटक. तब्बल 25 धावा या षटकामध्ये. मी मगाशी म्हटलं विशालचा बॅटचा फ्लो आपण बघतो खरोखर चांगला असतो. आता सुंदर चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला, कार्पेटच्या सहाय्याने केला, चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथं. रुपेश मार्फत चांगले गॅदर देखील करतोय यशरक्षक विक्की भोयर. 1 धाव मिळते ती फलंदाजाला, 1 धाव मिळते ती संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 26 वर. चांगली सुरुवात, कधी कधी सुरुवात चांगली असली ती शेवट देखील गोड होतो. बघूया मगाशी म्हटलं मी दोन्ही फलंदाज मातबर फलंदाज, दोन्ही फलंदाजामध्ये खूप अनुभव आहे, दोन्ही फलंदाजामध्ये ताकद देखील आहे फटकेबाजी करण्याची. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिली विकेट मिळते, पहिला फलंदाज बाद होतो विशालच्या रूपात. तत्पूर्वी संधी देतो डीजे मास्टर. आज तुम्ही मनमुग्ध करायचं आहे. सांगा सांगावं साई ओमकार सेवा मंडळाला, येतय चालत शिर्डीला आपले मोठे गावचे साई पालखीला.
नवीन फलंदाज येतोय उन्मेष. पहिलंच यश विष्णू याला जबरदस्त मारा, यथोचित मारा, अचूक मारा, त्याला चांगली साथ देतोय स्वतः कर्णधार विक्की भोईर. जे कोणी ग्रामस्थ मंडळी असतील त्यांनी समालोचन कक्षात येऊन बसण्याची कृपा करायची व्यासपीठावर. खरोखरच चांगले आयोजन आहेत आणि या यानंतरचा होणारा स्पर्धेचा सामना धारावी वॉरियर्स लाभ घ्यायचा, आनंद 11 लुटायचा आहे. 85 यांच्या दरम्यान. विनोद पाटील साहेब, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्ही देखील व्यासपीठावरून बसण्याची कृपा करायची आहे. चला विनोद पाटील सामन्याकडे साहेब. वळूया. षटकातील पुढचा चेंडू विष्णू पुन्हा एकदा उंचावर मारला बघूया. बघता बघता चेंडू जातो सीमा रेषेबाहेर. उन्मेषनं आपलं चौकारानं खातं उघडलं. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त सुरुवात उन्मेष याची. या 4 धाव्यानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे एक बाद. तब्बल 30च्या घरात. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त सुरुवात. अण्णा स्मृती धारावी संघाची. आज देखील सर्वांना सुवर्ण संधी. प्रत्येक हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे पारितोषिक. प्रत्येक हॅट्रिक साठी, मग ती षटकाराची असो, चौकाराची असो, विकेटची असो. 5151 ग्रुप यांच्यातर्फे. एक धाव नक्कीच मिळेल उन्मेष याला. एका धावनेशी संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकते ती म्हणजे 1 बाद 31. 31 लॉस ऑफ 1 विकेट. षटकातील शेवटचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी विष्णू याची. विशाल याला बाद करण्यात त्याला यश मिळालं. हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. टोन देईल तो राजेश. सुंदर चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जाते. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या षटकाच्या संपुष्टानंतर धावसंख्या धाव करायला लागते ती म्हणजे 32च्या स्वरूपात. खेळाडू आहेत. खेळाडू कोणी झाडाचा विसावा देखील घेतात. कारण क्रिकेट ही अशी टॉवरवर देखील आहे. क्रिकेट ही अशी गोष्ट आहे त्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक कुठेही बसतो. त्याला फक्त पाहायचं असतं तर चांगलं क्रिकेट, आणि तेच घडताना दिसते इथे धारावी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये. नक्कीच नक्कीच सामन्याकडे वळूया. तिसरं षटक हाताळतोय रुपेश बघूया. उंचावरून मारलाय उन्मेष मात्र यांनी एकदा पूर्ण करतो. आणि आता मात्र गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा उन्मेषला मिळाला. 4 धावा या अण्णा स्मृती संघाला. जयेश भोईर, काय बाबा जयेश. खराब क्षेत्ररक्षण जयेश भोईर याचं. आणि या 4 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 1 बाद 36 आकड्यावर. जबरदस्त सुरुवात, जबरदस्त फलंदाजी, त्याला चांगली साथ देतोय राजेश भोईर. पुन्हा एकदा रुपेश तयार, तोंड देईल तर पुन्हा एकदा उन्मेष. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक चेंडूवर धावतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी देखील धाव पूर्ण केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या 40+ संघाच्या खेळाडूच्यात. आणि
उन्मेष याच्याकडून नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. पंच हेमंत भोईर यांच्याकडून पंचांची वाद घालू नका. पंचांचा कृपया- निर्णय मग अंतिम निर्णय असणार आहे. पंचांचा मान ठेवायचा आहे. ही स्पर्धा आपली आहे. पंचांची बिलकुल वाद घालायचा नाहीये. फ्री हिटचा इशारा येतो अंपायरचा. 1+1 अशा 2 धावा मिळतात. त्या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1+2 म्हणजे अशा 3 धावा. या 3 धावांची संघाची धावसंख्या 39च्या घरात. आता मात्र षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू उंचावर मारलेला आहे. बघूया विकी झेल मागे आहे. नक्कीच झेल घेईल आणि हा फ्री हिट असल्या कारणानं फलंदाज काय बाद होत नाही. तत्पूर्वी राजेश भोईरला काही समजलं नाही. हा चेंडू फ्री हिटचा होता. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावनीची धावसंख्या 40शी गाठते 1 गड्याच्या मोबदल्यात. रुपेश आता मात्र काहीसा मागडा ठरताना दिसतोय. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बोल्यावर तोंड देईल तो. राजेश 40+ हा खेळाडू. बघूया अष्टपैलू असा व्यक्तिमत्व राजेश भोईर यांचा. तोंड देईल तो रुपेश याच्या गोलंदाजीला. सुंदर असा चेंडू आणि हा त्रिफला बाद. राजेश तंबूच्या आश्रयाला परततोय. आता मात्र काहीसा सूर गवसतोय. काहीसा कमबॅक करतोय. रुपेश दुसरा हादरा बसतोय 40च्या आकड्यावर अनास्मृती संघाला. तत्पूर्वी मी संधी देतोय टीजे मास्टरला. टीजे प्लीज. धन्यवाद. नवीन फलंदाज येतोय. दीपक ठाकूर नवीन फलंदाज. धाव संख्या 2/40. जबरदस्त चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खणून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातो. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय. बघूया चेंडू फेकीपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसरी धाव घेण्याचा कुठलाच प्रयत्न दिसत नाही. आता मात्र काहीशी खराब क्षेत्ररक्षण देखील होत आणि तिथं देखील यष्टी रक्षकाची देखील खराब गॅदर होते. त्याचा मोबदला 3 धावा मिळतात या अण्णा स्मृती धारावी संघाला. या 3 धावांची संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2/43. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दीपक ठाकूर आणि उन्मेष छत्री या दरम्यान. जबरदस्त फलंदाजी. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि एकंदरीत जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय या धारावी प्रीमियर लीग 2021 मध्ये. षटकातील पुढचा चेंडू रुपेश तोंड येतो. उन्मेष जबरदस्त फलंदाजी करताना दिसतोय. जबरदस्त फॉर्मात आहे हा फलंदाज. जबरदस्त चेंडू आणि फलंदाज बाद. कृपया पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही पंच मिळून निर्णय घ्यायचा आहे. सल्ला मसलत करायचा आहे पंच. पंच थर्ड अंपायर. पंच तुमच्या दोघांच्यात निर्णय कळवायचा आहे. पंच तुम्ही दोघांनीच निर्णय घ्यायचा आहे. पंच नॉट आउट. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कृपया पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला विकी भोईर. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. कृपया करून पंचांची वाद घालू नका. चला स्पर्धा आपली आहे. आणि या डॉट बॉलची सांगता होते
या षटकातील म्हणजे तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. यानंतरचा होणारा सामना ध्रुवी 11 85 आणि धारावी वॉरियर्स. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तिसऱ्या षटकातील रुपेश याच्या षटकातील हा शेवटचा चेंडू टोन देईल तो पुन्हा एकदा उन्मेष. जबरदस्त चेंडू, जबरदस्त प्रहार बघूया आणि हा षटकार, जबरदस्त फलंदाजी. आता काहीसा प्रल्हाद म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर भरपूर हास्य दिसतंय मला इथून. जबरदस्त फलंदाजी करताना दिसतात त्यांचे सुपुत्र उन्मेष. आणि या 6 धावांची तिसऱ्या षटका अखेरीस धाव संख्या धावपळकावर लागते ती म्हणजे 2 बाद 49च्या स्वरूपात. जबरदस्त फलंदाजी. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडू मध्ये अण्णा स्मृती संघ किती धावा उभारतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय. पाणी, कृपया पाणी घेऊन जा प्लीज. पाण्याची बाटली देत ना त्याला, पाणी जाऊन दे. अरे आया होत्यानं यान कमी आहे रे. चला मला तर वाटतंय आता स्वतः कर्णधार विक्की भोईर गोलंदाजीचा भार सांभाळताना दिसतात. धाव संख्या धावपळकावर लागले 2 बाद 49च्या स्वरूपात. जबरदस्त सुरुवात. पहिल्या दिवसातील हा पहिला सामना घडतोय धारावी स्ट्रायकर्स आणि अण्णा स्मृती संघ यांच्या दरम्यान. या पहिल्या सामन्यातील तिसऱ्या षटकांचा खेळ संपलेला आहे. या तिसऱ्या षटकांच्या संपुष्टानंतर धाव संख्या धावपळकावर होती 49च्या स्वरूपात. 2 गडी बाद 49. उन्मेष 7 चेंडू खेळून 18 धाव संख्येवर खेळतोय. अजूनपर्यंत नाबाद खेळी 18 धावांची नाबाद खेळी. अजूनही सुवर्ण संधी प्रत्येक खेळाडूला. चौकार हॅट्रिक 500 रुपये, विकेट हॅट्रिक 1000 रुपये, षटकार हॅट्रिक 1000 रुपयाचं पारितोषिक महेंद्र नाईक साहेब यांच्याकडून. जबरदस्त चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खणून काढतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. एका धाव समाधान मानावं लागलं ते दीपक ठाकूर याला. आणि या एका धावनेचे संघाचं अर्धशतक. जबरदस्त फलंदाजी अण्णा स्मृती धारावी संघ. या स्पर्धेतील हा हायएस्ट स्कोर्स. मला तर वाटतं अण्णा स्मृती संघाने टाळ्या वाजवायच्या आहेत. हायएस्ट स्कोर्स आहे या स्पर्धेतील. जबरदस्त छापीत पद्धतीचा चेंडू, चेंडू फलंदाज वाटावर संजू जातोय सरळ पॅटची कडा घेऊन घोषित क्षेत्रामध्ये. या एका धावनेची संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकते ती म्हणजे 2 बाद 51च्या स्वरूपात. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर विकी भोईर स्वतः कर्णधार गोलंदाजीचा भार सांभाळताना. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. फलंदाज चेंडू मारायचा होता. चेंडू काय त्याच्या बॅटच्या पट्ट्यात. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या आत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थिती धाव संख्या 2 बाद 51. चावर चेंडू उंचावर माले बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि चेंडू दूर असल्या कारण झेल काय होऊ शकला नाही. तोपर्यंत एक धाव घेण्याची दुसरा देखील धाव पूर्ण करण्याची. आणि आता मात्र फलंदाज उन्मेष याने दीपक ठाकूर याला परत पाठवलं आणि एका धावावर समाधान मानावं लागलं. या एका धावनीची संघाची धाव संख्या नितीन पाटील 52च्या घरात. कधी कधी अशा हाफ कॅचेस असतात त्यांना कन्वर्ट केलं पाहिजे कॅचेस मध्ये. खरोखर कॅच जर बरोबर टायमिंग घेतला असता. डॉट बॉलची सांगता होते. जबरदस्त गोलंदाजी भेदक मारा, अचूक मारा. विक्की भोईर स्वतः कर्णधार. धाव संख्या असतात तिथे धाव संख्या 52च्या घरात. षटकातील हा शेवटचा चेंडू. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया विक्की भोईर. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते ते विकी भोईरला. 4थ्या षटकाची सांगता होते. या 4थ्या षटकाच्या संपुष्टानंतर धाव संख्या धावपळकावर लागते 2 बाद
52च्या सोबत अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूंचा कसा काय समाचार घेतात अण्णा स्मृती धारावी संघ ते पाहायचं आहे थोड्याच वेळात. काय सांगू तुला आई वीरा, काय सांगू तुला तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई नमन तुला हो करता. गोलंदाज अमित गोल्डन मॅन आता मात्र तो चैनी काहीतरी काढून ठेवून आलेला आहे. गळ्यातलं वजन त्यांनी कमी केलेलं आहे. बघूया. बरोबर, काल पराभव झाला त्यामुळे तो पराभव त्यांच्या जिवारी लागलेला दिसतोय नेव. जबरदस्त चेंडू आता मात्र काहीस गंभीर स्वरूपात खेळताना दिसत आहेत अमित पाटील. पहिल्याच चेंडूची सांगता होते निर्धाव चेंडू. धावसंख्या त्या स्थितीत धावसंख्या 52 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. मगाचे संबोधल्या जे दोन जबरदस्त चेंडू उंचावर मारला बघूया आणि हा नक्की षटकार असेल. विकी बघतच राहिला आणि चेंडू गेला सीमारेषा बाहेर. 6 धावन करता जबरदस्त फलंदाजी. प्रल्हाद म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरचं हास्यच सांगतंय की आज माझा सुपुत्र जबरदस्त फलंदाजी करतोय. अभिनंदन प्रल्हाद म्हात्रे. धाव संख्या 58. धारावी वॉरियर्स पुन्हा एकदा उत्तर मध्ये बघूया. आता मात्र झेल असणार आहे. गणपती झेल मागे धावतोय. पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचं झेल दूर असल्या कारणाने एक धाव पूर्ण केली, दुसरी देखील धाव पूर्ण केली. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनिशी संघाची धाव संख्या 60च्या घरात. 2 बाद 60 वैयक्तिक 28 धाव संख्येवर खेळतोय उन्मेष म्हात्रे 13 चेंडूंचा समाचार घेऊन. जबरदस्त उंचावर मात्र आता नक्कीच वाटतं षटकार असेल बघूया आणि हा आमच्या दिशेने आलेला बॅक टू बॅक षटकार. धाव संख्या तुमच्या नावाचं लाल लाल कुकू आग्र्यांची मी देखणी. पुन्हा एकदा उंचावर बघूया. आता मात्र रुपेशच्याकडे चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. बाप रे बाप. आता प्रल्हाद म्हात्रे मला तर ते उभे राहून आपल्या सुपुत्रासाठी टाळ्या वाजवतात. काय त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगताय की आज आम्ही कोणाला ऐकणार नाही बाबा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या राहते ती म्हणजे 72. उन्मेष म्हात्रे यांचा 1000 रुपयाचं पारितोषिक इथं जमा झालेलं आहे. आजच्या दिवसातील ही पहिली षटकार हॅट्रिक. एक धाव पूर्ण केली. आता मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि हा उन्मेष म्हात्रे जबरदस्त फलंदाजी. टाळ्या वाजवायच्या सर्व खेम्यामधून टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे या फलंदाजीसाठी. आजच्या दिवसातील जबरदस्त फलंदाजी उन्मेष म्हात्रे याच्या बॅटमधून. खरोखरच सचिन नाईकच्या नेतृत्वाखाली असेच प्लेयर घडताना दिसत आहेत. खरोखरच सचिन नाईक तुम्हाला हॅट्स ऑफ टाळ्या आहे. वाजवायच्या 16 चेंडू आणि 41 धावा. प्रल्हाद म्हात्रे 16 चेंडू 41 धावा. मी पुन्हा एकदा सुनील पाटील साहेबांची संधी दोहरू इच्छितो की त्यांनी सांगितलंय या स्पर्धेमध्ये जो कोणी खेळाडू 100 धावा करेल त्याला 5000 रुपयाचे पारितोषिक आणि 40 प्लसचा खेळाडू 50 धावा करेल त्याला रोख रुपये 2500 रुपयाचे पारितोषिक आहे. इथं या सुनील पाटील साहेबांनी लावलेलं आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये, षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये, चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचे पारितोषिक मनोहर ग्रुप 5-on-5 यांच्याकडून. कृपया धारावी वॉरियर्स लगेच यायचं नाणेफेकीसाठी. सचिन ध्रुवी नाईक 8x8 संघाचा कर्णधार सकाळीच इथं उपस्थित झालेला आहे. तरी धारावी वॉरियर्स संघाला श्रीनिवास पाटील यांचं आगमन. काल नयन म्हात्रे यांनी जो षटकार ठोकला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मी बघितलं. जबरदस्त हसू. आतापर्यंत ते असं अजून टिकू नये बघा.
धारावी वॉरियर्स धारावी वॉरियर्स वॉर्निंग आहे तुम्हाला, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. प्रथम मात्रे काय की जबरदस्त. आज 4 कुठले वेळा कलर? मी आज तुमच्या प्रथम टीमचं मात्रे, नाव आज कलर संबोधलेलं आहे. कुठली? धारावी वॉरियर्स, धारावी वॉरियर्स कर्णधार, नंतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे, तुम्हाला चांगली पूर्ण सामना खेळवायचा आहे, तर कृपया करून नाणेफेकीसाठी यायचं आहे. ध्रुवी 8585 संघाचा कर्णधार हजर आहे. आता मी शेवटचे 1 मिनिट देतोय. धारावी वॉरियर्स सिद्धार्थ नाईक कर्णधार. तरी मी महेंद्र नाईक साहेबांना सांगत होतो एवढं पारितोषिक लावत जाऊ नका, पुरं उठणार नाहीत. आलेले आहेत. ओके, आजचा हा स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना घडतोय अण्णा स्मृती संघ आणि धारावी स्ट्रायकर यांच्या दरम्यान. जिंकण्यासाठी 74 धावांचं आव्हान, 30 चेंडू आणि 74 धावा. जबरदस्त हा स्पर्धेचा उच्चांक असणार आहे असे आमचे स्कोरर मनीष नाईक असे सांगतात. मी तुलसीराम पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. तो काय सिद्धार्थ नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. तुलसीराम पाटील साहेब इथे यायचं आहे. नाना इकडं, नाना सांग इकडं. तुळशीराम पाटील साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल घडतोय. बापरे बापरे, आहे थोडं आहे. मला तर वाटतंय ध्रुवी 11 8585 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तरी हार्दिक अभिनंदन सचिन. आणि मी विचारू इच्छितो हा आणि कालच्या दिवसातील तुमचा सर्वात निश्चांक आहे. आज तुमची काय रणनीती असणार आहे? नक्कीच काल थोडं प्रदर्शन खूप खालावलं, कारण की विकेट अशी फास्ट होती की बॉलच बॅटवर येत नव्हते. तर आज चांगली विकेट आहे एकदम, कारण की प्लेन विकेट झालेली आहे आज, आणि आज जास्तीत जास्त धाव होणार ही शंका नाही. धन्यवाद सचिन आणि हार्दिक शुभेच्छा तुम्हाला या सामन्यासाठी. सिद्धार्थ तुमची काय रणनीती असणार आहे आजच्या या सामन्यासाठी? काल आमच्यामध्ये जरा बॉलर कमी होते, काही कारणास्तव ते बाहेर होते, आणि आज ते आलेले आहेत परत. आम्ही चांगली फाईट देऊ. आणि काय तुमच्या चेंजेस वगैरे असतील? महेश पाटीलच्या जागी शत्रू भोईर आणि कोण अजून आहे? दुसरं कोण player अजून आहे? अजून एक रिप्लेसमेंट केलेली आहे. धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा तुम्हाला या सामन्यासाठी. सचिन तुमच्याच संघात काय चेंजेस? हो नक्कीच, आज 4-5 बदल करणारच, कारण की काल बॅटिंग लाईनअप नव्हती, तर आज मी बॅटिंग लाईनअप खेळून घेणार आहे. धन्यवाद सचिन आणि हार्दिक शुभेच्छा तुम्हाला या सामन्यासाठी. चला तर सामन्याकडे बोलूया. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे 30 चेंडू मध्ये धारावी स्ट्रायकर्स याला. आता मात्र मी स्वप्नीलच्या चेहऱ्याकडे बघू इच्छितो. 74 धावा स्वप्नील, म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे का आम्ही 74 धाव काढू शकतो? नक्कीच. सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे. गणेश पाटील आणि स्वतः कर्णधार विक्की भोईर. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे 30 चेंडू मध्ये. दरम्यान सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा येतोय. वैयक्तिक पहिलं संघाच्या पहिले षटक प्रल्हाद मात्र स्वतः कर्णधार. 40+ हा खेळाडू
40+6 हा फलंदाज, 40+6 हा गोलंदाज. गचाल असं क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वर नाईक यांचा आणि एकटा पूर्ण करतोय, दुसरी देखील धाव पूर्ण करतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगली सुरुवात, 2 धावेने संघाचं खातं उघडतंय, स्वतःचं देखील खातं उघडतंय. धाव संख्या धाव पळकावर 74 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 2. प्रल्हाद मात्रे जबरदस्त गोलंदाज, त्याचप्रमाणे जबरदस्त फलंदाज देखील आहेत गणेश पाटील. फुलटत होता, हलवार पद्धतीचा चेंडू, फलंदाज चेंडू मारायचा होता, जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र काहीसं कमबॅक करताना दिसतात प्रल्हाद मात्रे. धाव संख्या असतात तिथे बिनबाद 2, 74 धावांचा पाठलाग करताना. प्रत्येक संघाला आज सामना जिंकावाच लागेल, कारण तो कालच्या दिवसातील पराभूत संघ आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. प्रल्हाद मात्रे काहीसा त्यांना आत्मविश्वास वाढलेला आहे की माझ्या सुपुत्रांनी फलंदाजी केले, त्याला जोड देण्यासाठी मला देखील गोलंदाजी तितकीच चांगली करावी लागेल. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा हलवार पद्धतीचा चेंडू, पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा आहे. अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं. या अवांतर धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 74 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 3. ज्ञानेश्वर नाईक यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी झेल पकडला तर माऊली 8 यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. सुंदर चेंडू आणि खराब असं क्षेत्ररक्षण. चांगलं एफर्ट इथं म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा, अचूक मारा. प्रल्हाद मात्रे यांचा पहिलं षटक प्रगतीपथावर तोंड देईल तो. आता मात्र स्वतः कर्णधार विक्की भोईर. 74 धावांचा पाठलाग करायचा आणि धावसंख्या धाव पलकावर लागली ती फक्त 4. अजूनही 70 धावांची गरज. 26 चेंडू आणि 70 धावा. सुंदर असा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, सुंदर क्षेत्ररक्षण देखील होते. काय गोलंदाजी आहे प्रल्हाद मात्रे यांची. त्यांच्या सुपुत्राने देखील फलंदाजी तितकीच चांगली केली, त्याला चांगली जोड देत आहेत स्वतः वडील प्रल्हाद मात्रे. धाव संख्या त्या स्थितीत धाव संख्या 4. सुंदर असा आता मात्र चेंडू जातोय बघता बघता हा चौकार. या चौकारानं संघाची धाव संख्या पहिल्या षटका अखेरीस बिनबाद 8. 74 धावांचा पाठलाग करताना तत्पूर्वी मी संधी देतो डीजे मात्रला. डीजे प्लीज. लाल लाल कुकू ते कमवालीला भलका, बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला सोबल का, बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला सोबल का. भलतच याड तू लावलंस मला, बोलून बघतो आई बापाला ते तयार होतील का. बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला सोबल का, बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला सोबल का. धन्यवाद डीजे मास्टर. खूप मोठं आव्हान आहे, बघूया. खूप आव्हान मोठं असलं तरी ताकदीचा फलंदाज आहे विकी भोईर. गणेश पाटील अशा मोठमोठ्या खेळ्या देखील केल्यात आणि मोठमोठे जे टार्गेट चेस देखील केले ते दोन्ही फलंदाजांनी. आज तशा टार्गेट चेसची गरज आहे. बघूया, एका बाजूला 40+ अनुभव तर दुसऱ्या बाजूला स्वतः विकी कर्णधार. विकी भोईर बद्दल सांगावं तितकं कमीच आहे. त्यांचं विश्लेषण करावं म्हणजे चांगला तेज तर्रार गोलंदाज आहे आणि मला वाटतं ग्रेट फिनिशर देखील आहे. आपण जी मागच्या हप्त्यात स्पर्धा बघितली, जो सेमी माफ करा याच हप्त्याची स्पर्धा बघितली, सेमीफायनलचा सामना होता माहुलगाव विरुद्ध. 1 चेंडू आणि 6 धावाची गरज असताना जबरदस्त मला वाटते तो स्ट्रेट ड्राग होता षटकार. बघूया, अशाच फटक्यांची आज आवश्यकता आहे कारण की टार्गेट खूप मोठं आहे. पुन्हा गणेश पाटील आता सुंदर ब्लॉकरचा चेंडू जातोय तर डिस्पेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो. तोपर्यंत एक धाव मिळते ती गणेश पाटील आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, स्ट्राईक रोटेट करायचं आणि विकी भोईरला जास्तीत जास्त मला वाटतं फलंदाजी भेटावी असा प्रयत्न करायचा आहे कारण की मोठमोठे फटके तो मारू शकतो. विशाल वैयक्तिक पहिलं, माफ करा राजेश भोईर वैयक्तिक पहिल्याने संघाचे दुसरं षटक टाकते. राईट आर्म ओव्हर द विकेट. खेळण्यास सज्ज विक्की.
आता मात्र सुंदर चेंडू ब्लॉकरमध्ये चेंडू होता. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळतो तो लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडासा बांबवतोय. आता मात्र रनिंग बिटवीन द विकेट कशी होते पाहायचं आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आहे. एक धाव होती तिथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतो. सफल देखील तर 2 धाव मिळतात त्या संघाला, 2 धाव मिळतात त्या विकेटला, 2 धाव आणि संघाची धाव पोहोचती. कॅप्टन रनआउट घ्यायचा आहे. राजेश भोईर रनआउट करायचा आहे, रनआउट प्रयत्न करायचा आहे, प्रयत्न करायचा. आपली जी खेळ आहे, जी सांघिक खेळ आहे, जो नॅचरल क्रिकेट आहे तोच खेळायचा आहे. क्रिकेटची स्पिरिट दाखवायची आहे पुन्हा एकदा राजेश. आता मात्र डाव्याशीचा खूपच बाहेरचा चेंडू. चेंडू मात्र खरोखरच चांगला, कारण की तो आतमध्ये घुसला चेंडू. चेंडू निर्धाव धावसंख्या असतं की धावसंख्या पुन्हा एकदा त्या स्थिती धावसंख्या येते 11. खूप मोठं लक्ष गाठायचं आहे. जोपर्यंत विकी आहे तोपर्यंत काही घडू शकतो. पुन्हा एकदा राजेश. आता मात्र खरोखरच बॅटच्या मधोमध टायमिंग खूप चांगलं. बेग हिट. या फटक्याला मला वाटते डीजे मास्टर तुम्हीच साथ द्यायची आहे. धन्यवाद डीजे मास्टर राजेश. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्या चेंडू जातो ड्यूसफेअर लेगच्या डोक्याच्या वरना. बेग हिट. मी म्हटलं जोपर्यंत ग्रेट फिनिशर म्हणून संबोधलं जातं ह्या लाडका नवमुंबईचा फलंदाज विक्की भोईर, अशाच फटक्यांची आवश्यकता. लागोपाठ बॅक टू बॅक 2 षटकार. षटकातील शेवटचा चेंडू बघा हॅट्रिक करतो की नाही षटकारांची पाहायचं आहे. आता मात्र सुंदर फटका 1 बाउन्स. तिथं मिस फिल्डिंग होते. 4 धाव मिळतात त्या विकीला, 4 धाव मिळतात त्या संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वर. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. आता मात्र आमचे गुणलेखक मला सांगतील 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि किती धावांची आवश्यक. 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. विकी हॅट्स ऑफ बॉय, जबरदस्त खेळताना दिसतो. मी मगाशी म्हटलं चांगला ग्रेट फिनिशर आहे तो. सामन्यात अजूनही आम्हाला आठवतो खरोखर सेमीफायनलचा सामना. चांगला गोलंदाज होता समोर, परंतु फलंदाज त्याच्यावर वरचढ चढला होता तोच विकी भोईर. तशाच फटक्यांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 22 धावाची चांगली बहारदार खेळी करतोय. अजूनही 22 धावाचे रूपांतर 52 धावां करावं अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे, त्यांच्या संघाची देखील अपेक्षा, कारण की थोडासा मोठा आव्हान आहे. निलेश भोईर यांनी चिंबोरे आणलेले आहेत संघासाठी. आता मात्र स्वप्नील याच्या चेहऱ्यावर काहीसं हास्य निर्माण झालेलं दिसतंय. 2 षटकार आणि 1 चौकार. अठरा चेंडू आणि 47 धावा. मी मगाशी म्हटलं त्यांची जर कल्पकता शक्ती गणेश पाटील चांगली असेल तर फक्त ते स्ट्राईक रोटेट करून देतील. बघूया काय घडते काय बिघडते पाहायचं आहे का त्यांच्या मनात काय चालू आहे. का एका साईडला विकी चांगला खेळ करतोय, त्यांच्या मनात देखील चालू असेल की मी देखील चौकार षटकार मारू शकतो, परंतु गणेश पाटील जर चांगले बुद्धिवंत खेळाडू असतील तर फक्त सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करून विकीला चान्स देतील. कारण की जेवढा विकी चेंडू फेस करेल तेवढ्या धावा पटपट निघतील आणि आव्हान देखील समोरासमोर येऊन ठापेल. दीपक वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक टाकतो दीपक लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. मी मगाशी म्हटलं लेफ्ट हँडर गोलंदाज म्हटलं गॉड गिफ्टेड गोलंदाज असतो. खरोखरच मी मगाशी म्हटलं खरोखरच अनुभव गणेश पाटील रिअली यू आर द ग्रेट प्लेअर. कारण की अनुभव त्याला माहिती आहे की सिंगल काढून जर स्ट्राईक रोटेट केली तर समोर विकी खेळतोय, चौकार षटकारांची भाषा करतोय आणि तशाच भाषेची तशाच खेळची आवश्यकता आहे. मी मगाशी म्हटलं लेफ्ट हँडर गोलंदाज हा गॉड गिफ्टेड गोलंदाज असतो. त्यांचा एक अँगल एक कोन बसतो, तो जबरदस्त कोन बघतो. आपला टेनिस क्रिकेट विश्वात बघितलं पाहिजे धीरज भोईर यांचा कोन जबरदस्त कोन असतो. तसंच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघितलं चामिन डावास, नाथन ब्रेकन
यांचा देखील कोण अँगल जबरदस्त असतो. तोच अँगल लेफ्ट हँडर गोलंदाज दीपक करताना दिसतो का पाहायचा आहे. दीपक आता मात्र शॉर्टपिच चेंडू, चेंडू हवेत दूर आहे, लांबी. आता मात्र झेल सुटतोय, झेल सुटतोय की सामना सुटतोय ते पाहायचं आहे. गजानन, यूट्यूब पे सब देख रहे गजानन. आता मात्र विकी किती महाग ठरतोय ते बघायचं, कारण की हा झेल सोपा होता, कॅच मध्ये कन्वर्ट झाला असता, परंतु तसं घडताना दिसत नाही. कारण की विकी एकमेव फलंदाज असा आहे तो कधीही मला वाटते सामन्याचे चित्र पालटू शकतो. आणि त्याला दिलेली संधी बघा, संधीचं सोनं करतोय की नाही पाहायचं आहे. खरोखरच आता मात्र एक खरोखर कसोटी मला वाटतं एक परीक्षा असेल विकीची देखील. पुन्हा एकदा दीपक लेफ्ट हँडर, मी मागाशी म्हटलं गॉड गिफ्टेड गोलंदाज. हो हो हो, जबरदस्त चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा काय संबंध जो चांगला गॅदर विशाल मार्फत चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थगित. धावसंख्या पुन्हा एकदा त्या स्थितीत आहे, धावसंख्या आहे ती 30. अजूनही मोठं आव्हान गाठायचं आहे, चौकार षटकारांची आवश्यकता असणार आहे आणि आवश्यकता मला वाटतं पुरवणारा एकच फलंदाज विक्की भोयर क्रीजवर खेळतोय. आता मात्र चांगली लाईन अँड लेंथ म्हणा, पंचांकडे दाद मागत आले, पंचांनी दाद फेटाळले. जास्त प्रेशर आणू नये पंचांवर, कारण की चांगले पंच आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील त्यांनी पंचगिरी केलेली आहे. स्कोर 30-30 30-30 3-0. 14 चेंडू 44 विके, 14 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा दीपक. आता मात्र खरोखरच लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. मला वाटतं लाईन आणि लेंथ, मी मगाशी म्हटलं त्यांचा एक अँगल, लेफ्ट हँडर गोलंदाजाला गॉड गिफ्टेड कशाला म्हणतात ते याचं उत्तुंग उदाहरण. अँगल जबरदस्त असतो, तोच अँगलचा बरोबर कोण पकडला पकडून ठेवलाय तो मला वाटतंय गोलंदाज दीपक याने, आणि जखडून ठेवलाय मला वाटतंय विकी भोयर याला. आता मात्र स्वप्नील मात्रे काहीसा नाराज, सागर मात्रे देखील थोडासा नाराज दिसतोय. डाव्याशीचा बाहेरचा पण चेंडू, पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत देखील वाढ होते, संघाची धावसंख्येत देखील वाढ होते, 30 जाऊन पोहोचते ती 31 वर. अजूनही विकीच्या मनात काय चालू असेल, का त्याने एक राखीव षटक ठेवला असेल पाहायचं आहे. आता मात्र सिंगल काढण्याचा प्रयत्न दिसतो विकीकडे, थेट पैकी झाली असती परंतु बॅकअप करणार हा मला वाटते प्रल्हाद मात्र थोडासा सुस्त ठरतोय. षटक संपतोय, षटकाच्या संपुष्टात धावसंख्या धावपर करावी लागते ती 32 वर. डीजे क्यू 12 चेंडू आणि 42 विकी. 12 चेंडू. आता मात्र गणेश पाटील नॉन स्ट्राईकला आहेत, त्यांना देखील हाणामारी करायच्या आहेत. मगातपासून चांगली फलंदाजी करतात, विकीला स्ट्राईक रोटेट करतात, परंतु आता चेंडू आणि त्यामागील सरासरी खूप मोठी झालेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक चौकार षटकारांची आवश्यकता असेल जर सामना जिंकायचा असेल धारावे स्ट्रायकर संघाला. सुनील पाटील साहेब ते देखील विचारात बसल्यात. अशा स्पर्धा घडताना एक वेळ असते प्रत्येक खेळाडूची, त्यांची एक वेळ होती. असे सामने देखील अडचणीचे असताना त्यांनी असे सामने जिंकून दिले गावदेवी धारावे संघाला 1970 to 1995 98 च्या दरम्यान. चांगले क्रिकेटर नवी मुंबईतील नाव अजूनही त्यांचं खूप चांगलं ओळखलंय क्रिकेटनं. पुन्हा एकदा विशाल. आता मात्र चेंडू हवेत आहे, डीप स्क्वेअरच्या क्षेत्ररक्षण चेंडू पासून दूर आहे, एक धाव पलून काढते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतो. थेटपैकी कशी होते पाहायचे, चांगलं गॅदर नाही, थोडीशी गचाल थेटपैकी होती, चांगलं कमबॅक करतोय तो. शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षण 2 धाव मिळतात त्या विकीला, 2 धाव मिळतात त्या संघाला. आणि अजूनही जे समीकरण आहे, मी आता फक्त समीकरण सांगेन, 11 चेंडू आणि 40 धावा.
11 चेंडू आणि 40 धावा सामना जिंकण्यासाठी खूप मोठं आव्हान. पण क्रिकेटमध्ये जर तर नसतं, क्रिकेटमध्ये असं चांगलं क्रिकेट तेच पाहायचं आहे. सुंदर ब्लॉकरचा चेंडू जातो तो कार्पेटच्या लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एक धाव घेतो विकी, दुसरी धाव घेण्याची शक्यता कमी दिसते. आता मात्र थोडस विकीने देखील स्ट्राईक घ्यायला हवी होती. आता मात्र गणेश पाटील चांगला फलंदाज आहे, त्यांचा देखील एक काल होता चौकार षटकार मारायचे. आता 40+ मध्ये खेळतायत, अजून देखील त्यांच्याकडनं बॅटमधून चौकार षटकार निघतील. बघूया काय घडते का बिघडते ते पाहायचं आहे. आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन गेला. ओके, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो डीच्या रूपात. एकदा मिळते ती फलंदाजाला, एकदा मिळते ती संघाला. आता मात्र आव्हान थोडस महागडं होताना दिसत आहेत. विकी भोईर थोडस चलबिचल झाला, कारण की कधी कधी मोठी धावसंख्या असली तर फलंदाज देखील घाबरून जातो. आता मात्र सुंदर चेंडू मारलाय, चेंडू जातो तो मला वाटतंय फाईन लेगच्या दिशेने. तिथं मात्र डीस आहे. एकदा मिळते ती फलंदाजाला, एकदा मिळते ती संघाला. डीजे प्लीज. डीजे 8-37 नितीन. लास्ट इक्वेशन. उन्मेष वेल प्लेड बॉय, खरोखर चांगला खेळ केले आज. असेच जर मला वाटतं सचिन नाईकच्या नेतृत्वाखाली असे चिमुरडे खरोखर चांगल्या खेळी करताना दिसत आहेत. आणि मला वाटतं धारावे गावाचं नाव उंचावताना दिसत आहेत. खरोखर सचिन नाईक, तुमचे देखील आम्ही प्रेक्षक रसिक आभार व्यक्त करतोय. अजून कोणी क्वालिफाय केलेला नाही, कुठलाही संघ जिंकलेत पण कुठलाही संघ क्वालिफाय केलेला नाही. तिन्ही सामने खेळल्यानंतर सरासरी मला वाटतंय गेलं पर्व होतं प्रशांत, पहिल्या पर्वामध्ये सरासरी झाली होती का प्रशांत? सरासरी नव्हती झाली, क्वालिफाय झालेले, पण यावेळेस सरासरीचा विषय येऊ शकतो. थँक्यू प्रशांत. जेव्हा सरासरी येते तेव्हा आपण जो सामना आताचा खेळतोय खरोखरच त्या सामन्याची सरासरी आपण चांगली ठेवली तर नंतर ते आपल्याला उपयोग होतोय. पुन्हा एकदा विशाल मारा करतोय गणेश पाटील. एकेरी दुरी धावा नकोय, चौकार षटकार पाहिजे. आता मात्र चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू पासून. आता मात्र क्षेत्ररक्षकाची काय चुकी नसते, कारण की चेंडू मला वाटते थोडासा नितीन नाईक होतं क्रिकेटमध्ये. 4 धावा मिळतात त्या फलंदाजाला. आणि शेवटचं इक्वेशन काय असेल? 7 चेंडू आणि 33 धावा. अजून शेवटचं षटक जर विकी खेळत असेल, षटकारांची आतिषबाजी झाली तर नक्कीच इक्वेशन पार पाडू शकतोय. आता मात्र सुंदर चेंडू षटक संपते. डीजे मास्टर छोटा चिमुरडा. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Webov in the mix. थँक्यू व्हेरी मच. 7:30 पंच चालू करायचं आहे. 3 मिनिटं दिलेली होती तुम्हाला विचार विनिमय करायला, 3.5 मिनिटं झालेली आहेत. 6 चेंडू 33 धावा. विके आता जर तुम्ही 6 चेंडू मध्ये 33 धावा काढल्या तर खरोखरच हा पराक्रम या वॉलवर लिहिला जाईल असा प्रशांत नाईक सांगतोय. जी वॉल एम्प्टी वॉल आहे ते व्हाईट कलर पेंट केलेला आहे. तिथं मला वाटतं 6 चेंडू आणि 33 धावा मेड बाय विक्की भोईर. गजानन नाईक मगाशी विकीचा झेल सोडला होता गजानन नाईक याने. बघूया 7 चेंडू इक्वेशन आहे 33 धावांचं. दीपक मस्त खेळलास पोरगा.
सामना चालू करायचा आहे. अजून आपल्या पुष्कळ सामने खेळवायचे. शेवटचा जो अंतिम सामना तो 5 षटकांचाच खेळवायचा आहे. DPL धारावी प्रीमियर लीग उर्फ डेंजरस प्रीमियर लीग उर्फ दर्शनीय प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यातला हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातला पहिला सामना घडतोय. सामना स्पीडअप करायचा आहे. पंच ही तुमची जबाबदारी आहे. पंच सामना स्पीडअप करायचा, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. सरळ वॉर्निंग द्यायची आहे. क्षेत्ररक्षक फेरबदल 1 2 3 4 5 वेळा केलेला आहे. रवी सामना स्पीडअप करायचा आहे. बघा अजून गोलंदाज इकडे तिकडे बघतोय. 6 चेंडू 33 धावा. विकी गजानन टू विकी. आता मात्र चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरनं. 1 बाउन्स 1 रन 2 रन आणि 2च धावा घेतील विक्की भोईर. आणि या स्पर्धेचा नेम विकी भोईर. चेजिंग कंपल्सरी आहे. टार्गेट चेजिंग कंपल्सरी. विन हवं असेल तर. म्हणजे आता जे इक्वेशन आहे, विनिंग इक्वेशन आहे 5 चेंडू 21 धावा. 31 माफ करा. आता मात्र मुश्किल. आता मात्र स्वप्नील मात्रे एक कोणा पकडा. आता मस्त पैकी आराम करा. अमित पाटील काल जर तुम्ही चांगलं खेळलं, शिस्तीमध्ये खेळलं असतं, सिरियस खेळलं असतं. क्रिकेट हा सिरियसचा गेम आहे. कालची तुमची खेळी चांगली झाली असती, नक्कीच काय ते परिवर्तन घडलं असतं. चौकार. म्हणून क्रिकेटला कधीही सिरियसली खेळायचं असतं. विकी भोईर थोडासा नाखुश. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू. दोन चेंडू 26. 13 धावांचा फटका असतो का? नसतो. क्रिकेटमध्ये चौकार 6 धावांचा फटका असतो. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती. पुढचा संघ रेडी राहायचा. पुढचा संघ 8585 आणि धारावी वॉरियर्स. हँडशेक करायचंय. विकी लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचंय. होतं. क्रिकेट आहे. पुढच्या पर्वामध्ये तुम्ही जिंकाल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणी जिंकतं तरच कोणी हारतं. पहिला संघ झाला डिस्क्वालिफाय. विकी बॅड लक हार्ड लक बॉय. धारा स्ट्रायकर पुढच्यासाठी शुभेच्छा. पुढच्या